मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी 6व्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आलं आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे अशा महिलांनाच 3 टप्प्यामध्ये योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि काही महिलांना तर हे पैसे मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे। मित्रांनो, एकूण 3 टप्प्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। आणि मित्रांनो, ह्याचा पहिला टप्पा अधिवेशनाआधीच्या 2 दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 19 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। तुम्हाला जर आतापर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुमचे नाव दुसऱ्या टप्प्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाद्वारे एकूण 33,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे आणि इतक्या पैशांच्या मागणीमध्ये लाडकी बहीण योजनेकरिता लागणारा निधी सुद्धा अंतर्भूत आहे। तेव्हा मित्रांनो, लाडक्या बहिणींकरिता ही एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। मित्रांनो, आणखी एक शॉकिंग अपडेट म्हणजे बऱ्याच महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे। असंख्य अशा महिला आहेत ज्यांच्या फॉर्ममध्ये सरकारला त्रुटी आढळून आल्या। हमीपत्रामध्ये नमूद असलेल्या निकषांची पूर्तता अशा महिला करू शकलेल्या नाहीत, ज्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे। तेव्हा मित्रांनो, तुमचं नाव ह्या यादीमध्ये आहे की नाही याची वेळीच पडताळणी करून घेणे अत्यावश्यक आहे, कारण आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। अनेक महिलांना 2 दिवसांपूर्वीपासूनच हे मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे की तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये वर्ग करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज अजूनही आलेला नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही, मात्र एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुमचं नाव चेक करून घ्या। योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही याची खातरजमा एकदा करून घ्या, कारण मित्रांनो, ह्या 14 जिल्ह्यांतील ठराविक 10 बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ते 14 जिल्हे कोणते आणि त्या 10 बँका कोणत्या आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल जाणून घेणार आहोत। त्या 14 जिल्ह्यांची नावे तसेच बँकांची नावे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेकरिता एकूण 2,40,00,000 महिला पात्र होत्या, मात्र अर्जांची पुनर्छाननी केल्यानंतर अनेक महिलांचे नाव वगळण्यात आले आहे। तेव्हा आता लाभार्थी यादीमध्ये एकूण महिलांची संख्या ही 2 कोटींपेक्षा देखील कमी झालेली आहे। महिला ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला, योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी खोटी दिशाभूल करणारी माहिती देऊन योजनेचा आतापर्यंत लाभ मिळवला, अशा सर्व महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्याचे आदेश काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते। तेव्हा आता जी फायनल लिस्ट जाहीर झाली आहे त्या लिस्टमध्ये ज्या महिलांचे नाव असेल केवळ त्यांनाच डिसेंबर महिन्याचा तसेच योजनेचे पुढील हप्ते वेळेत मिळणार आहेत। आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला अजूनही पैसे तुमच्या खात्यात आल्याचा मेसेज आला नसेल तर एकतर योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचे नाव वगळण्यात आले असेल किंवा मग पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा येत नसेल। मित्रांनो, पहिला टप्पा हा उद्या संपणार आहे आणि परवापासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहेत आणि एकूण किती महिलांना ह्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे हे देखील आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वसाधारणपणे 3 दिवसांपर्यंत दुसरा टप्पा चालणार आहे। ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण केले जाणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारने डबल गिफ्ट दिला आहे। योजनेबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी देऊन खुश केले आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकूण 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीकरिता 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपये, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपये तसेच मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1212 कोटी रुपये इतक्या पैशांची तरतूद करण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या निधी वाटपावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना आता सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे।
आता मित्रांनो, हे डबल गिफ्ट कसं ते देखील समजून घ्या. मित्रांनो, ज्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तसेच अन्नपूर्णा योजनेसाठी एकूण 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तेव्हा लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना ह्या दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही गरीब आणि गरजू महिलांकरिता सुरू करण्यात आली होती. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. जुलै महिन्यापासून ह्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे एकूण 5 हप्ते जमा झाले. एकूण 7,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. मात्र बहुसंख्य महिला अशा देखील होत्या ज्यांना आतापर्यंत पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. 7,500 रुपयांपैकी केवळ 3,000 किंवा 4,500 किंवा 6,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. तसेच अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये. तेव्हा अशा सर्व महिलांकरिता देखील मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की ज्या महिलांना आतापर्यंत काही पैसे मिळाले नसतील, योजनेद्वारे मिळणारी काही रक्कम थकीत असेल आणि त्यांच्या फॉर्ममध्ये कसलीच त्रुटी नसेल, त्यांनी बँकेची KYC केलेली असेल, आधार कार्ड बँकेला लिंक असेल म्हणजेच आधार कार्डाचे सीडिंग झालेले असेल, तर अशा सर्व महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच उरलेले पैसे म्हणजे जी रक्कम अजूनही थकीत आहे ते एकत्रितरित्या मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 7,500 रुपयांपैकी आतापर्यंत केवळ 3,000 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला डिसेंबरचा 2,100 रुपयांचा हप्ता अधिक 7,500 रुपये मायनस 3,000 रुपये म्हणजेच 2,100 अधिक 4,500 रुपये असे एकत्रितरित्या पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नसेल आणि त्यांच्या फॉर्म मध्ये कसलीच त्रुटी नसेल, त्यांनी वेळेत फॉर्म भरला असेल, त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला असेल, मात्र काही कारणास्तव त्यांना पैसे मिळू शकले नसतील, तर अशा सर्व महिलांना 9,600 रुपये बँक खात्यात मिळणार आहेत. मित्रांनो, आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता. म्हणजेच ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. मात्र अनेक दिवसांपासून डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. आता हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तेव्हा लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा थकीत हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मित्रांनो, निवडणुकीपूर्वीच्या प्रचार सभेदरम्यान जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे आता 1,500 ऐवजी 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आणि निवडून येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत सर्व लाडक्या बहिणींना शाश्वती दिली की आम्ही नक्कीच 2,100 रुपयांचा हप्ता तुम्हाला देणार आहोत. तेव्हा मित्रांनो, ह्या 3 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग केले जाणार आहेत. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. दुसऱ्या टप्प्याकरिता एकूण 14 जिल्हे निवडण्यात आले आहे. या 14 जिल्ह्यांतील 10 बँकांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे अकाउंट असेल त्यांच्याकरिता ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आता आज आणि उद्यामध्येच त्यांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, ही 14 जिल्ह्यांची नावे म्हणजे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव आणि जालना. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ह्या 14 जिल्ह्यांची नावे जाणून घ्या जी दुसऱ्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेली आहेत. पहिला जिल्हा आहे अहमदनगर, दुसरा आहे अकोला, तिसरा अमरावती, चौथा औरंगाबाद, पाचवा आहे बीड, नंतर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव आणि जालना. मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे आहेत कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक आणि उस्मानाबाद. पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे जाणून घ्या. तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे आहेत कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक आणि उस्मानाबाद. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 14 जिल्हे निवडण्यात आले आहे त्या जिल्ह्यांतील केवळ 10 ठराविक बँकांमध्येच हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तेव्हा या बँकांची नावे सुद्धा तुम्हाला माहिती असणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक. HDFC आणि ICICI बँक ह्या दोन्ही प्रायव्हेट बँका आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारताची सार्वजनिक बँक आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे कोटक महिंद्रा बँक. पाचव्या क्रमांकावर आहे ॲक्सिस बँक. कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक ह्या दोन्ही बँका प्रायव्हेट आहेत.
त्यानंतर 6व्या क्रमांकावर आहे बँक ऑफ बडोदा. 7व्या क्रमांकावर आहे पंजाब नॅशनल बँक. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक दोन्ही पब्लिक सेक्टरमधील बँका आहेत. त्यानंतर इंडसइंड बँक जी एक प्रायव्हेट बँक आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि 10व्या क्रमांकावर कॅनरा बँक आहे. इंडियन ओव्हरसीज बँक आणि कॅनरा बँक ह्या दोन्ही पब्लिक सेक्टरमधील बँका आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा ह्या 10 बँकांची नावे जाणून घ्या. नंबर 1वर आहे HDFC बँक. नंतर दुसरी बँक आहे ICICI बँक. तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. चौथी बँक आहे कोटक महिंद्रा बँक. 5वी बँक आहे ॲक्सिस बँक. 6वी बँक आहे बँक ऑफ बडोदा. 7वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. 8वी बँक आहे इंडसइंड बँक. 9वी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि त्यानंतर 10व्या क्रमांकावरील बँक आहे कॅनरा बँक. मित्रांनो, ह्या 10 बँकांपैकी तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी म्हणजे या 10 बँकांखेरीज जर तुमचे खाते पोस्टाच्या बँकेमध्ये असेल तरी देखील तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला अगदी वेळेमध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत. तेव्हा पोस्टाच्या बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्यांनी कसलीच चिंता करण्याचे कारण नाही. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे जी खरंच धक्कादायक आहे. लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील एकूण 10,000 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. होय मित्रांनो, पुण्यातील 10,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली, ज्यात आतापर्यंत 9,814 अर्ज निकषात न बसल्यामुळे अपात्र ठरल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा मित्रांनो, असे म्हणता येईल की केवळ पुणे जिल्ह्यातील जवळपास 10,000 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात आले. तसेच राज्य शासनाने एक महत्त्वाची सूचना लाडक्या बहिणींना दिली आहे की लगेचच तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ज्या महिलांनी अजूनही आधार कार्डाचे सीडिंग केले नसेल, बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नसेल, त्यांनी त्वरित ते काम करून घ्यायचे आहे. लवकरात लवकर बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे, जेणेकरून त्यांचे DBT इनेबल होईल. तसेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्याकरिता ज्या महिलांनी अजूनही गॅस एजन्सीमध्ये जाऊन eKYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी देखील ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे. मित्रांनो, हे 2 महत्त्वाचे काम केल्याशिवाय कोणत्याच महिलेला ह्या 2 योजनांचा लाभ मिळवता येणार नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटला असणार. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असणार. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.